फॅमिली, कसे आहात? आम्ही रोज नवीन व्हिडिओ टाकत असतो, पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईबच करत नाही. प्लीज आपल्या चॅनलला पुढे नेण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन रोज काहीतरी नवीन कंटेंट बघायला मिळेल. प्लस आम्ही रोज काय करतो, माझ्या छोट्या मुली, सगळं एकदम वेगवेगळं रोज भेटेल. फक्त प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, कसे आहात सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आता वाजले आहे सकाळचे 10. आमचं नाश्ता पाणी दादाच्या स्कूलचं सगळं आवरून झालेलं आहे. आता आम्ही आमच्यासाठी भाजी बनवतोय. आज बनवतोय भोपळ्याची भाजी. तर तुम्हाला दाखवते आम्ही कशी भोपळ्याची भाजी बनवतो. 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडेसे जिरे आणि लसूण पण घेणार. लसूण कमीच घ्यायचा बरं का, नको बाई, जास्त लसूण घ्यायचं नाही भोपळ्याच्या भाजीला. त्याच्यानंतर तोपर्यंत मी इकडे तेल तापलेलं आहे. जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे बघा. तर अतिशय मस्त लागते ही भोपळ्याची भाजी. तुम्ही ट्राय करून बघा एकदा नक्की. इकडं दूध तापतं आहे आमचं, आणि इकडे आहे ना इंदू जी आहे ना ती आली. रमावरती किचनवरती आहे, खाली इंदू रडत होती म्हणून इथे ना व्हॉइस ओव्हर करत आहे, त्यामुळे समजून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. पण भाजी आहे ना खूप सुंदर होणार आहे, अतिशय टेस्टी होणार आहे. तर तापलेल्या तेलामध्ये कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि हिंग आणि हळद टाकलेली आहे थोडीशी. भोपळा आम्ही चिकन बनवणार आहोत, कारण भोपळा खूप मोठा होता आणि आम्ही थोडेसे माणसं होत म्हणून खूप जास्त भाजी होऊन जाईल. जास्त भाजी केली तर डाळ किती वेळ भिजत घातली ती? 1 तास. 1 तास डाळ भिजत घातलेली बघा. इथं हरभऱ्याची आपण तोपर्यंत मसाला दळूपर्यंत आहे ना हे परतून घ्यायचं. जरा तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता त्याची फोडणी देऊन त्याचं थोडंसं पाणी आपण हे करून घ्यायचं आणि मीठ पण टाकून घे त्याच्यात. म्हणजे कसं भोपळा आहे ना आणि लागत नाही. शिजतानाच कोणती पण भाजी असो, चिकन मटण असो, त्याच्यात आहे ना मीठ टाकून घ्यायचं. मीठ डब्यात घ्यावं लागणार आहे ना ते भरायचं. मीठ आहे ना साधं तर ह्या दिवसात पावसाळ्याच्या म्हणून आहे ना जास्त नाही भरत. आणि मुली पण हात घालतात त्या दोघी, रमा आणि इंदू. कोथिंबीर आहे नाही ना, कोथिंबीर नाही. पप्पाने मेथीची भाजी आणली, पण कोथिंबीर आणली नाही. भाजीवाला आलाच नाही, मग तो पण आणत नाही. कोथिंबीरला भाव वाढले पण मम्मीला सांगावं आणि मम्मी जाईल. हे बघा या दोघी आहेत ना, त्याला दोघी पण आंघोळी झालेल्या आहेत, तरी पण बाथरूमला जाऊ राहिले दोघीच्या दोघी. या 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 चला 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 चला. ॲड झालेली आहे. आणि परत आता भाजीची तयारी. म्हणजे पोरी मध्ये 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 त्रास देत असतात, काही ना काही वाढभाव उद्योग करत असतात, त्याच्यामुळे ना मग थोडासा व्यत्यय येतो. तर मसाला आता दळून घेणार आहोत. आणि मला सांगितलेलं जे वाटण आहे 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि मीठ, शेंगदाणे असा मसाला दळायचा आहे. तर आज आहे ना कोथिंबीर नव्हती या मसाल्याला, त्याच्यामुळं मग आणि इकडं आज आहे ना पावसामुळे भाजीवाला पण आलेला नाही आहे, तर तेवढी एक गोष्ट कमी होती. तर चला आता वैष्णवी हा मसाला दळून घेणार आहे. आणि हा कढईमध्ये जो भोपळा आपण शिजायला टाकलेला आहे त्याच्यात ना हरभऱ्याची डाळ भिजवलेली होती ती टाकून घ्यायची आहे. आणि परत एकदा या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे डाळ पण शिजेल आणि भोपळा पण शिजेल. तर काय 10 मिनटामध्ये तर भोपळा शिजून जातो. इकडे मसाला दळून घ्यायचा आहे. तर मसाला पण आपला दळून झालेला आहे ना, आपण आता हा भोपळ्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर बघा असा भोपळा जो आहे तो कलर पण येतो. थोडीशी हळद जर का टाकली ना त्याला तर मस्त कलर येतो ह्या भोपळ्याला. आणि आम्हाला आहे ना याच्यात जास्त पाणी नको आहे, म्हणजे माणसं कमी आहेत आणि भोपळा जो आहे तो खूप मोठा होता. ह्या दिवसात भरपूर साऱ्या भाज्या येतात. तर बघा मसाला दळला आणि लगेच भोपळ्यामध्ये टाकलेला आहे. 7 ते 8 मिनटं हा भोपळा जो आहे तो अगोदर परतवलेला होता, त्याच्यात परत एकदा आपण टाकलेला आहे मसाला. आणि बघा गरमागरम भोपळा खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ज्वारीच्या, बाजरीच्या, तांदळाच्या किंवा चपातीसोबत पण हा भोपळा कुठल्याही भाकरीबरोबर खाऊ शकता. तर बघा
आणि खूप भोपळ्याचे फायदे आहेत. भोपळा खाण्याचे फायदे तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा. आता मी तुम्हाला काही सांगत नाही, कारण का सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे मी काही तुम्हाला सांगत नाही. पण वजन कमी होतं हे मात्र नक्की. तर इकडे भोपळा झालाच होता, तर लगेच पाहुणे येणार होते हे कळालं. आणि मग आम्ही बनवत आहोत इथे पनीरची भाजी. तर हे आहे अर्धा किलो पनीर आणि ह्या पद्धतीने पनीरचे काप करून घ्यायचे आहेत बघा. तर पनीरची भाजी पण खूप टेस्टी होते. जे कोणी नॉनव्हेज खात नसेल ना त्यांच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे पनीर आहे. तर भरपूर सारं प्रोटीन असतं या पनीरमध्ये. तर पनीरची भाजी करूया आपण आता. तर बघा दोघीच्या दोघी इथे कामाला लागलेले आहेत, कारण का पाहुणे आलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला ठेवलेला आहे चहा सपनाने. आणि इकडे ना कांदा आणि टमाटर जे आहे ते व्यवस्थित असं ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचं आहे तेल टाकून. तर बघा पनीरची रेसिपी अगदी सुटसुटीत आणि सोपी, कोणालाही जमेल. अगदी नवीन जर का एखादी मुलगी स्वयंपाक करत असेल ना तिलासुद्धा पनीरची भाजी या पद्धतीने केली तरी येईल. ह्या डब्यात काय टाकलेलं आहे? पनीर मसाला आणि साई. हां आपल्याकडे मलाई नसते ना, हां. एवढी फ्रेश क्रीम आणायची 300 रुपयाची, त्याचा वापर होत नाही. त्याचं साधं ठेवायचे काय करू शकतो आपण. तर पनीर आणतानाच हा मसाला आणायचा आहे. खूप टेस्टी भाजी होते. सुहानाचा पनीर माखनवाला मसाला आहे हा. तर पनीरच्या छोटे छोटे तुकडे करून पाण्यात ठेवायचे आहे, भिजवायचे आहे तिखट. हे बघा वैष्णवीने पर्स घेतली आहे. तर खूप मस्त पर्स आलेली. किती रुपयाची का? 300 रुपयाची फक्त ती 2 रुपये. हां लेदरची पर्स आहे ना, अगदी मस्त आहे. 4 रुपयाला कप्पे. हे बघा खूपच मोठी मग 300 रुपयामध्ये भेटली मला. मॉलचा माल आहे म्हणजे नाही का, फ्लिपकार्टवरती असा ऑप्शन असतो एक लोकल आणि ही कशावर घेतली? फ्लिपकार्ट. फ्लिपकार्टवरती घेतलेली. मला वाटलं मीशोवरती घेतली. अच्छा, आमच्या पिल्ल्या उठल्या राजा. आज चालू आहे पनीरची भाजी. हे बघा. तर बाबाला पण द्या. त्याला डेकोरेट करू शकतो आपण काहीतरी स्टिकर बिकर लावून असं. हे किती छान आलंय. हे काय हां. म्हणतात? 302 रुपये. सोनाला आवड. 288 रुपयाचे आणि सीओडी लावला त्याच्यामुळे 300 रुपयाचे पडले. रमाने घेतली आता परत. रमा गावाला जायचं तुला? गावाला जाती बाई? रमा बघू कशी दिसतीये. तू कुठं चालली? गावाला चालली? चालली तर दाखवायला तिच्या बाबाला. जा बाबाला दाखव ना. त्याला हवा तोच टाकता आपण. तिखट बनवणार आहे, फिक्क नाही बनवणार आहे ना, म्हणून थोडंसं कांदा घाल, थोडा अद्रकचा तुकडा तिथे बघा सपना होते. ब्रेड कशासाठी आणलेले? मला लय आवडतं म्हणून. मला वाटलं तर कशासाठी. कोथिंबीर बघा मागाच्या भाजीला नव्हती ना, आता आणली आहे. आता इन्व्हर्टरवर दुसऱ्या बोर्डावर लाव ना. ठेवा आता फ्रीजमध्ये. आता इंदुमती माता उठलेल्या आमच्या. मसाला दळायचा आहे. लाईट गेली, आता दुसऱ्या बोर्डावर घेते वैष्णवी. लाल पेरू बघा. आता आम्ही दोघी जणी ना मस्त ताव मारू आता लाल पेरूवर. का घरी खायला घेऊन रोज त्याला आठवण येते घरी. रोजचा डबा घेऊन येतो दादा. कसं आहे? मी म्हणते लय भारी. आता मी खाऊन पाहते. किती वेळ झाला? हां का? आज काय शिकवलं बाळा? हां 1 2 3 4. आणि तू काय खातोय? काय आहे त्या प्लेटमध्ये? ॲपल आहे.
हे बघा दादा आलेला आहे स्कूलमधून. आणि डबा कोणाला आणत असतो तू? डबा खात नाही स्कूलला गेल्यावर? टिफिन का खात नाही तू? दीदींला तो ना जेवण नाही करत स्कूलला गेल्यावर. थोडं टिफिन वाचून आणतो त्याच्या बहिणींना ना. दादा तुमचे बाबा कुठे आहेत? हं. असं थोडं 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 बस गुगरा होईल सगळं. बायड्या कोण नाही वाजत ते दरवाजा उघडा. हा खा पण खा. मला लय आवडली. लय भारी भारी होत्याच्या पेक्षा मी घाईमध्ये घेतली होती बरं का. शेवटचेच नाही अशी आहे. हा गाराने काढत्या म्हणून त्या दिवशी छापलेले. हा म्हणून तर त्या दिवशी छापले. तोंडावर बोलून माणसाने वाईट तर वाईट बाबा ठीक आहे वाईट. मला एकदा जन्म भेटणार आहे. मी कधी बघा म्हणायचे ते सगळ्याचं ऐकायचं पण तुमचीच लेट सांगून घे. आपलं पण आयुष्य असतं काहीतरी. प्रत्येकाचं दुसऱ्याचं नाही नाही ती पण मग सहनशीलताची तिच्या अंगात. एका पॉईंट आता त्यांच्या याच्यात सहनशीलता आहे पण मग त्यांना फ्रीडम आहे. जाऊ शकतात स्वतः हे करतात मस्त फिरत्या. इथं गावात जरी जायचं असलं तर ते म्हणतात आता वेळ नाही आता मला हे तुला पनीर देते भांडे कुंडे स्वयंपाक वाटी वाटीचं हिला येडी काहीच खात नाही. अगं चीज आहे छान आहे छान आहे छान आहे छान. नाही खाल्लं छान आहे पनीर चालते तरी खात नाही. हिला काहीच खात नाही. हिला तर दादाला छान आहे छान. दादाला देऊ का? हां हां पाणीचा पाहिली ना आमचा देव घातलं म्हणजे पाहिला. सुगंध नावाची तेव्हा आम्ही किती बनवायचं घरी पनीर. म्हशीचं दुधाचं खूप निघायचं. हॅलो फॅमिली कसे आहात? आम्ही रोज नवीन व्हिडिओ टाकत असतो पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईबच करत नाही. प्लीज आपल्या चॅनलला पुढे नेण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन रोज काहीतरी नवीन कंटेंट बघायला मिळेल. प्लस आम्ही रोज काय करतो माझ्या छोट्या मुली सगळं एकदम वेगवेगळं रोज भेटेल. फक्त प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. एका सगळं मॅनेज करून मुलींना सांभाळून कसं आम्ही आमचं रोजचं कामं करतो वगैरे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. चला हळद पावडर ते हॅलो मला पण नव्हते आवडले. मला हेच आवडतं पनीरचे. आपण घरी बनवलेले चांगले होते. हां लय सोपं आहे मोदक बनवणं. आता त्याच्यामध्ये आपण जो पनीर मसाला आणला होता दुधामध्ये मिक्स करून ठेवलेला होता तो टाकलाय. मला आवाज येतो. हे जरा आहे काय करते काय चाललंय? आपली भाजी थोड्याच वेळात रेडी होणार आहे. बापरे. आज पण पाण्यावाला आलेलं नाही बरं का? आलेलं आहे.
मग कुठं आहे ते सांग. आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही बनवून वैष्णवी हे बा असा इथं लावल्यावर अँगल येतो बरं. इथं लावलं वगैरे लावलं होतं हां असा मग एवढ्या वेळ मला धरू शकत नाही मी. इथं ठेवायचं स्टँड मम्मी. मग तो इथून अँगल येईल ना असं डायरेक्ट. डिस्कशन करतोय आम्ही मोबाईल अँगलचं. अजून आम्हाला मोबाईलचा अँगल कसा पकडायचं माहित नाही कारण आम्ही आता जस्ट न्यूली शूट Recipe. करतोय हां. रेसिपीच्या व्हिडिओ. आणि याच्यात काही चेंजेस करायचे असले तर नक्की कमेंट करा मग. तुम्हाला जर ह्या रेसिपीबद्दल माहीत असेल ना आम्ही ह्या पद्धतीने बनतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी बनवता हे आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आणि याच्यानंतर काही चेंजेस करायचे असेल तर ते मी नक्की नेक्स्ट टाइम करेल. कमेंट करून सांगा फक्त. बघा भाजी तयार झालेली आहे. हां जेवायला पण बसलेत पाहुणे आलेले आहेत. ठेव झाकण. विचार बाळा काय खाल्लं विचार आम्हाला. कसं झालं मग ब्लाऊज आवडला. चांगलं झालं. हे बघा हिचा ब्लाऊज होता हा आली पण घ्यायला तिला थोडा सुद्धा दम नाही. हां हिला बोलले होते मी घालून म्हटली होती का नाही. तिच्या रूममध्ये ठेवला एक दिवस तर तिला कांटाळा खूप आहे या दोघांचं खेळ. हे ओढू नको बाईला ओढू नको. ते कशा हसतो पाय आली तू. हां कुठं कागदपत्र एका ठिकाणी शिलायचं चालू होतं म्हटलं पण ते मशीन भेटलं किती दिवसाचं चाललं. एक वेळेस केलं होतं पण मग ते काही सक्सेस नाही. आम्ही पण केलेलं आहे काही नाही. दुसऱ्या ठिकाणचं असं शिकून पण देतात आणि मशीन पण देतात. कांदा मार्केट नाही का हां त्याच्या पुढं ते वरती ऑफिस आहे का काहीतरी गाडी आहे. तिथं हे आहे का सोनता असेल. ऑनलाईनच आहे छोटंसं कविता हां त्याचं चव्हाण. तिथूनच जिल्ह्यावरती जायचं ते बंद होतं ते. फोन करून जायचं आणि फोन नंबर नाही. फोन नंबर नव्हता. आमचा भुगू घेतला तू. आमचा भुगू घेतला कधी आज घालणार. चला असा केला आमचा दुपारपर्यंतचा आजचा दिवस. तर अशाच नवीन आणि छान व्हिडिओसोबत परत भेटणार आहोत. चलो बाय बाय.